मंडळी नमस्कार. वेलफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या वेलफुल गप्पा प्रत्येक एपिसोड गणित तुम्हाला काहीतरी नवीन देऊन जात आहेत आणि संपन्नतेकडं कसं जायचं हे शिकवत आहेत याची मला नक्की खात्री आहे. आणि त्याच शृंखलेमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन येत आहोत. तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये आम्ही म्युच्युअल फंड हे नेमकं कसं काम करतात, म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय, तिथून तुमचा पैसा कशा पद्धतीने तुम्हाला गुंतवता येतो, मोठा करता येतो आणि प्रत्येकाने त्याची निवड कशी करावी या संदर्भात संदीप भुशेट्टी सरांनी आपल्याला खूप छान टिप्स दिल्या, माहिती दिली. आणि या चर्चेमध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला होता. तो म्हणजे हे सगळं तुम्हाला सांगण्यासाठी आणि वाट दाखवण्यासाठी एका चांगल्या सल्लागाराची गरज आहे. कुशेट्टी सरांनी अनेकदा ते सल्लागाराचं महत्त्व सांगितलेलं आहे अनेक एपिसोडमध्ये. म्हणून मी असा विचार केला, की चला त्यांच्याकडनंच आज आपण ऐकूया, की नेमका सल्लागार कसा निवडायचा बाबा? तर हे सगळं आज आपण या आपल्या बेलफुल गप्पांमधून आज ऐकणार आहोत. संदीपजी खूप खूप स्वागत. नमस्कार. म्हणजे सल्ला देऊन गार करतो तो सल्लागार असं गमतीने आम्ही म्हणायचो. मात्र परिस्थिती जेवढी एवढी पेटते, आर्थिक परिस्थिती, त्यामुळे ती गार करण्यासाठी मात्र चांगला आर्थिक सल्लागार आवश्यक असतो असं मला वाटतं. म्हणूनच आणि अनेकदा तुम्ही ते अधोरेखितही करता, की हे सगळं तुम्हाला एक चांगला सल्लागार सांगू शकतो. ते तुम्ही म्हणता खरं म्हणून आम्हाला आमच्या अनेकांच्या मनात असा प्रश्न येतो, की मग तुम्ही नुसतं सांगता सल्लागार पाहिजे, सल्लागार पाहिजे. आज तुम्हालाच विचारतो, चांगला आर्थिक सल्लागार म्हणजे कोण? बरोबर. आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया. आपण एखादी गोष्ट करायला सुरुवात करतोय असं म्हटलं, की आपल्या घरातून पहिल्यांदा सल्ला येतो. तो आपल्या आई-वडिलांकडनं, बहीण-भावांकडनं. मग आपण तसं त्या गोष्टीसाठी आपण जेव्हा आपल्या मित्रांमध्ये चर्चा करायला सुरुवात करतो, मित्रांकडनं सल्ले यायला लागतात. समाजामध्ये आपण जेव्हा जातो, काही प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये जातो, त्या ठिकाणी आपल्याला अनेक सल्ले स्टेजवरनं मिळतात. अनेक ठिकाणी गप्पांमधनं आपल्याला सल्ले येत असतात. प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे, की जे काही आपल्याकडे येणारी इन्फॉर्मेशन आहे, सल्ला रुपीनी, त्या सल्ल्यातनं माझ्या गरजा आणि माझ्या रिस्क टेकिंग ॲबिलिटीज ह्या पूर्ण होणार आहेत का? त्या जर होणार नसतील, तर त्या सल्ल्याला काही अर्थ नाही, असं माझं मत आहे. उदाहरणार्थ, मला काही शारीरिक त्रास आहे, म्हणून मी त्या त्रासाबद्दल जेव्हा घरात किंवा मित्रांमध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये जेव्हा चर्चा करतो, त्यावेळेस आपल्याला एक सल्ला मिळतो, की तुम्ही ह्या डॉक्टरला भेटा. यांचा अनुभव खूप चांगला आहे लोकांचा. मग आपण तो नाव घेतो. कोणाकडे जायचं याचं एक डायरेक्शन आपल्याला मिळतो. परंतु ज्यावेळेस आपण डायरेक्शन घेऊन त्या प्रत्यक्षात डॉक्टरांच्या क्लिनिकला जातो किंवा त्यांच्या हॉस्पिटलला जातो, त्यावेळेस आपण पहिली नजर कुठे टाकतो? डॉक्टरांच्या त्या पाठीवरती टाकतो. त्याच्या खाली त्यांची एम-बी-बी-एस आणि पुढच्या अनेक पदव्यांच्या बद्दल त्यांनी तिथे मेन्शन केलेलं असतं, की ह्यांनी काय-काय शिक्षण घेतलंय. ते भारतात शिकलेत, भारताच्या बाहेर शिकलेत. त्यांचा अनुभव त्या डिग्र्यांमधनं आपल्याला दिसत असतो आणि मनामध्ये कुठेतरी खात्री होते, की डॉक्टर अतिशय तज्ञ आहेत आणि आपण योग्य तज्ञ व्यक्तीपर्यंत पोहोचलोय. आता ना तो विषय जेव्हा तज्ञ व्यक्तींना भेटतो, त्यावेळेस आपण आपला विषय मांडतो, आपल्या अडचणी सांगतो. मग तज्ञ व्यक्तीसुद्धा आपल्याला काही टेस्ट करायला सांगतात. काही आपल्याला चाचण्या करायला सांगतात. त्या चाचण्या जेव्हा पूर्ण होतात, त्याचे काही रिपोर्ट्स येतात. ते रिपोर्ट्स घेऊन पुन्हा तज्ञ त्याच्यावर अभ्यास करतात. आणि मग ते एक्झॅक्टली सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतात. त्याला आपण औषधोपचार म्हणतो किंवा एखादं ऑपरेशन असेल तर ऑपरेशन म्हणतो किंवा त्याच्या पुढची जी काही पद्धती आहे आपल्या आजाराला बरं करण्यासाठी. धिस इज द एंटायर प्रोसेस. आता मला सांगा सर, आपण घरात नेमका फक्त उल्लेख केला किंवा मित्रपरिवारामध्ये उल्लेख केला, की मला काहीतरी होतंय. त्याच्यातनं आपल्याला अनेक नावं सुचवली गेली. परंतु ऑपरेशन करायचं आहे का मला वैदिक ट्रीटमेंट घ्यायची आहे का फक्त गोळ्या घ्यायच्या आहेत, नेमक्या कोणत्या कंपनीच्या गोळ्या घ्यायच्या आहेत, हे आपण घरच्यांकडनं किंवा मित्रांकडनं घेऊन आपण स्वतःचा आजार बरं करतो का? ती रिस्क घेतच नाही सल्लागाराकडे. कारण आपल्याला माहिती आहे, की योग्य माणूस कोण? योग्य प्रशिक्षित माणूस कोण आहे? ज्याच्याकडे अनुभव आहे, त्यांनी अनेक पेशंटला बरं केलेलं आहे. हे पडताळे आपण आपण स्वतः तपासतो
आणि मग आपण आपला जीव म्हणजे आपलं शरीर त्या डॉक्टरांच्या ताब्यात देतो आणि मग योग्य सल्ला घेऊन योग्य ट्रीटमेंट आपण करतो. मला असं वाटतं, की पैशाच्या बाबतीत सुद्धा आपण हे केलं पाहिजे. कारण आपण कमवलेला पैसा अत्यंत कष्टाने आणि अत्यंत मेहनतीने कमवलेला आहे. तो पैसा वाढवणं, आपल्या गरजेला तो उपयोगी येणं आणि योग्य वेळी पैसा परत मिळणं, या सगळ्या गोष्टी योग्यच माणूस सांगू शकतो. आता हा योग्य माणूस म्हणजे कोण? आणि तो कसा शोधावा? तोच प्रश्न विचारणार होतो. तर तुम्ही ज्या पण गावामध्ये आता आहात, त्या गावामध्ये आपल्याला आता सध्याचं जग खूप डिजिटल झालंय सर. या डिजिटल गोष्टी आपल्याला अनेक इन्फॉर्मेशन देत असतात. उदाहरणार्थ समजा मी नगरमध्ये राहतोय किंवा मी औरंगाबादमध्ये राहतोय, मी नागपूरमध्ये राहतोय. तर नागपूरमध्ये माझ्या गरजांना आवश्यक असणाऱ्या व्यक्ती कोण? असं जर आपण Googleमध्ये टाकलं, तर एक बरी मोठी लिस्ट आपल्याला Google देतो, की बाबा हे व्यक्ती माझ्या शहरामध्ये अतिशय चांगलं काम करतायत. मग आपण त्यांचा बॅकग्राऊंड तपासला पाहिजे, की हे व्यक्ती किती वर्ष या क्षेत्रामध्ये आहे? त्याच्याकडे कुठलं क्वालिफिकेशन आहे? त्याच्याकडे किती लोकं ह्या सल्ल्यासाठी येतात? याचा जर सारासार अभ्यास आपण केला, तर असं लक्षात येतं, की हा व्यक्ती योग्य आहे किंवा हा एक व्यक्ती योग्य नाही. याच कारणासाठी अनेक बँका तुम्हाला सल्ला देत असतात. कारण तुमचं खातं त्या बँकेत आहे. तुम्ही जेव्हा बँकेत जाता, तेव्हा एक व्यक्ती येतो तुमच्यापाशी आणि म्हणतो, की "सर तुम्हाला काही गुंतवणूक करायची आहे. आमच्याकडे त्यासाठी एक वेगळा व्यक्ती बसवलेला आहे तुमच्यासाठी खास." ते तुमचा बँक बॅलन्स बघून ते तुम्हाला योग्य परतावे किंवा योग्य पर्याय सांगण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला हे तपासलं पाहिजे, की बँकेत असलेला सल्ला हा योग्य आहे का अयोग्य आहे ज्याचा त्यांनी ठरवण्याचा विषय आहे. कारण आपल्याला तो व्यक्ती जो बँकेत बसलेला आहे, तो आपल्याला आपल्या फायद्याच्या गोष्टी सांगतोय, की त्याच्या फायद्याच्या गोष्टी सांगतोय. हे कुठेतरी प्रत्येक गुंतवणूकदारांनी तपासलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कोणताही प्रकारचा सल्लागार असो, त्यांनी सांगितलेली इन्फॉर्मेशनची बेसिक पडताळणी ही आपण गुंतवणूकदार म्हणून पण केली पाहिजे. तो सांगितलेला पर्याय, त्यांनी सांगितलेला पर्याय हा आपल्याला योग्य आहे का? याचाही विचार आपण करायला पाहिजे. आपल्या आवश्यक असणाऱ्या टाईमलाईनला तो प्रॉडक्ट मॅच होतोय का? माझी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी एवढी आहे, त्याच्यापेक्षा जास्त रिस्की प्रॉडक्ट तो आपल्याला देतोय का? केवळ परताव्याच्या मागे लागून मी नेमकी किती मोठी रिस्क घेतो आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. हे न समजता जर केलं, तर असे अनुभव आहेत, की अनेक पर्यायांमध्ये पैसे शून्य झालेले. कारण मला रिस्कच माहिती नव्हती त्याच्यात. त्यामुळे गुंतवणूक करताना हे सावधगिरीचे उपाय आहेत. तुम्हाला त्रास होतोय डोकेदुखीचा आणि तुम्ही गुडघ्याचं ऑपरेशन केलं, तर डोकेदुखी जाणार नाही, गुडघा मात्र जाईल. हे जसं आपण समजतं आपल्याला, की नेमकं अडचण कुठे आहे आणि आपला ऑपरेट कुठं होतंय किंवा आपल्यावरती ट्रीटमेंट कुठे होते, हे जसं कळतं, तसं पैशाच्या बाबतीतही कळलं पाहिजे. आणि जर कळत नसेल, तर आपले 4 प्रश्न भले ते आपल्याला असं वाटेल, की हे कसे विचारू सल्लागाराला. तर तुम्ही परखडपणे तुमचे प्रश्न, तुमच्या मनातल्या शंका सल्लागाराला विचारले पाहिजे. तो सल्लागार जर तुम्हाला योग्य उत्तरं तुमच्या मनाला समाधानकारक योग्य उत्तरं देऊ शकत असेल, तो सल्लागार तुमच्या फायद्याचा आहे. तो जर त्याला आवश्यक असणाऱ्याच गोष्टी सांगत असेल, तर तो सल्लागार निवडणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. तुम्ही तर खूप छान उदाहरण हे दिलं. आणि डॉक्टरांचं जे सुरुवातीचं उदाहरण होतं ते करून मला माझी तब्येत जर बरी नसेल तर मी डॉक्टरांकडे जाऊ. बरोबर बरोबर आहे. म्हणजे मित्र नातेवाईक सल्ला देतात तू यांच्याकडे जाऊ दे तसं. आणि तेच उदाहरण तुम्ही दिलं. बरोबर. आणि सल्लागाराचं महत्व त्यात तर तुम्ही अधोरेखित करून दाखवलं. आता समजा माझी तब्येत बरी आहे. बरोबर. पण आर्थिक तब्येत बरी नाहीये. थोडक्यात सल्लागाराची मदत घ्यायची योग्य वेळ कुठली? सल्लागाराला आपल्या जीवनात आणायचा योग्य वेळ ही कुठलीही असू शकते. कारण सल्लागार हा फक्त गुंतवणुकीसाठी नसून सल्लागार असा असायला हवा, की जो तुमचा बिघडलेला आर्थिक गणित हे सुद्धा दुरुस्त करून देऊ शकेल. आणि जे काही तुमचं लिमिटेड इन्कम आहे, जे काही तुमचं लिमिटेड उत्पन्न आहे, काय होतं एक गैरसमज आहे, गुंतवणुकीसाठी लाखो करोडो रुपये पाहिजे. बिलकुल नाही. मी मगाशी मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा सांगितलं, की किमान ₹500 नी आपली गुंतवणूक करता येऊ शकते. हे किती लोकांना माहिती आहे? माहितीच नाही. लोकांना असं वाटतं, की जे
मोठमोठाले आकडे आपण ऐकतो, की या व्यक्तीची एवढी मोठी संपत्ती, या व्यक्तीची एवढी मोठी संपत्ती. पण या एवढ्या मोठ्या संपत्तीची सुरुवात कुठेतरी 50, 100, हजारात, लाखात झालेली आहे. ते जर आपल्याकडे असतील तर त्याचंही नियोजन आपण करायला हवं. म्हणून आणि माझं गणित आर्थिक कुठे बिघडत असेल, उदाहरणार्थ मी खूप कर्ज घेऊन ठेवलेलं स्वतःवर आणि आता या कर्जाच्या जाळ्यातनं मला बाहेर कसं पडायचं हे कळत नाहीये. मी घरासाठी कर्ज घेतलं, गाडीसाठी कर्ज घेतलं, घरात मुलांना फोन घ्यायचे होते मोठे, त्याच्यासाठी कर्ज घेतलं, घरात मिसेसला एक फ्रिज घ्यायचं होतं, त्यासाठी कर्ज घेतलं, टीव्ही घ्यायचा होता, त्याच्यासाठी कर्ज घेतलं. मी कर्जाचा डोंगर उभा केलाय. आता मला कळत नाही, मी कमवतोय जी काही लिमिटेड, ते फक्त कर्जाचे हप्ते फेडण्यातच जात आहेत आणि माझ्याकडे काही उरतच नाही गुंतवणुकीसाठी. आणि हा एक खूप मोठा चक्रव्यूह मी स्वतःपुरता उभा केलाय. एक आर्थिक सल्लागार फक्त गुंतवणूक नव्हे, तर या सगळ्या कर्जाच्या चक्रव्यूहातनं सुद्धा बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे. दुसरं, सगळ्यात महत्वाचं, येणारे अनेक नवनवीन पर्याय, हे मला माहितीच नाहीये. हे माहिती करून घेण्यासाठी आर्थिक सल्लागार गरजेचा आहे. मला अनेक गैरसमजातनं बाहेर काढणारा माणूस, तो तुमचा आर्थिक सल्लागार होऊ शकतो. गैरसमज निर्माण करणारे आपल्या आजूबाजूला भरपूर लोक आहेत. गैरसमजातनं बाहेर काढणारा योग्य एक व्यक्ती जर तुम्हाला सापडला, तर तो तुमच्या गावामध्येच आहे. तो फक्त तुम्हाला शोधायचा आहे. मी नेहमी सांगेन, की तुम्ही आर्थिक सल्लागाराचे काही महत्त्वाचे निकष कसे निवडावेत. आर्थिक सल्लागार निवडताना तुम्ही पहिल्यांदा विचार करा, की तो अत्यंत योग्य प्रशिक्षित आहे का? त्याच्याकडे त्याचं सर्टिफिकेशन आहे का? तो ज्या क्षेत्रात काम करतोय किंवा ज्या कामासाठी आपण त्याच्याकडे जातोय, त्या क्षेत्रात त्याच्याकडे सर्टिफिकेशन आहे का? तो किती वर्ष ह्या क्षेत्रात काम करतोय? त्याचा अनुभव किती दांडगा आहे? त्याच्याकडे असणारे तुमच्यासारखे अनेक क्लायंट्स, किती लोकांचा तो पैसा मॅनेज करतोय? हे पण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, की ह्या व्यक्तीकडे, ज्याच्याकडे आपण आर्थिक सल्लागार म्हणून पाहतोय, तो व्यक्ती आपल्याला योग्य वेळी योग्य गोष्टी सांगतोय का? तो आपल्या आवश्यकतेच्या वेळेला तो उपलब्ध आहे का? सगळ्यात महत्त्वाचं, मला सगळे फायदे तोटे या गुंतवणूक पर्यायांचे तो समजून सांगतोय का? माझ्यासाठी काही ठराविक कालावधीनंतर माझ्या केलेल्या कामाचं तो पडताळणी करतोय का? त्याला आम्ही रिव्ह्यू असा शब्द वापरतो. रिव्ह्यू हे गरजेचं आहे. आपण मगाशी तुम्ही हेल्थच्या विषयी विचारलं. सर, आजारी पडल्यानंतर डॉक्टरची गरज नसते. आजारी पडण्यापूर्वी सुद्धा किंवा आजारी पडूच नये म्हणून सुद्धा अनेक डॉक्टर आजकाल प्रिव्हेन्शन एक्सपर्टीज देत असतात, की बाबा आजारी न पडण्यासाठी काही बेसिक ठोकताळ आहेत. जसं एक 6 तासाची झोप ही प्रत्येक व्यक्तीला गरजेची आहे. 2 वेळेचं सकस सुदृढ चांगलं घरातील जेवण हे गरजेचं आहे. त्यानंतर किमान 1 तासभराचा व्यायाम हा गरजेचा आहे. सुदृढ आयुष्यासाठी हे बेसिक ठोकताळे. पैशाच्या बाबतीत हेच लागू आहे, की पैसा कमवलेला ₹1 पण महत्वाचा आहे आणि त्या ₹1 नियोजन महत्वाचं आहे. नियोजन करत असताना योग्य पर्यायाची निवड करणं गरजेचं आहे. हे योग्य पर्याय सांगणारा योग्य व्यक्ती शोधणं गरजेचं आहे आणि योग्य व्यक्तीच्या योग्य सल्ल्याने योग्य पर्यायात योग्य कालावधीसाठी जर पैसे गुंतवले गेले, तर योग्य परतावा 100%. बरोबर. वाह! हे खूप छान तुम्ही सांगितलं. पण ह्या सल्लागाराला एकच डोमेन नॉलेज असणं आवश्यक आहे का मल्टिपल? असं खूप वेळा होतं, की वन विंडो ऑल सोल्युशन. एका खिडकीत सगळे उत्तर. काही वेळेस चांगलं वाटतं, की सगळ्या विषयांसाठी मला एकाच व्यक्तीला भेटायचं आणि तो सगळ्या प्रकारचे सल्ले मला देतो. विम्याची गरज असेल, मी त्याच्याकडेच जातो. गुंतवणुकीची गरज असेल, मी त्याच्याकडेच जातो. मला कर्ज काढायचंय, त्याच्याकडेच जातो. कर्जातनं बाहेर पडायचंय, त्याच्याकडेच जातो. हे आता मल्टी सोल्युशन देणारी लोकं पण भरपूर आहेत. मी असं अनेक लोकांना भेटताना किंवा बोलताना पाहिलंय, भेटताना मला चर्चा करताना मला सांगितलं जातं, की "सर, आमच्या घरी एका सीनियर सिटिझनला हार्टचा खूप मोठा प्रॉब्लेम." मग त्यावेळेस मी माझा घरचा फॅमिली डॉक्टर आहे ना, त्याच्याशी मी फक्त कन्सल्ट केलं, पण मी ट्रीटमेंट घेतली हार्ट स्पेशलिस्टची. म्हणजे काय? मी एका विशिष्ट कामासाठी विशिष्ट माणसाची निवड केली आणि त्याच्याकडनं विशिष्ट सेवा खरेदी केली. दॅट इज कॉल्ड स्पेशलाइज्ड पर्सन.
जर तुम्हाला गुंतवणूक हा विषय हँडल करायचा आहे आणि गुंतवणुकीसाठी मल्टी सोल्युशन असणारा व्यक्ती, जरी तो तुमचा फॅमिली कन्सल्टंट आहे, तरी त्याची जर एक्सपर्टीज ह्या गुंतवणूक विषयामध्ये थोडीशी कमी असेल, तर यू हॅव टू फाइंड द राइट पर्सन, जो स्पेसिफिकली गुंतवणुकीमधला एक्सपर्ट आहे. आणि मग असा व्यक्ती जो तुम्हाला सल्ला देईल, त्याच्यातनं फार मोठा डिफरन्स तुम्हाला भविष्यामध्ये दिसेल. कारण त्याचं इन्फॉर्मेशन स्पेशलायझेशन हे केवळ आणि केवळ गुंतवणुकीमधलं डीप आहे. त्याच्याकडे असणारे मागचे सगळे इतिहासातली घडलेले किस्से किंवा त्याचा अनुभव आणि भविष्यामध्ये काय येऊ घातलेलं आहे, ह्याचा खूप डिटेल अभ्यास आहे. तो अभ्यास तुमच्या कामाला येणार आहे. योग्य पर्याय निवडणे, योग्य वेळी आत जाणं, योग्य वेळी बाहेर येणं, त्याच्यावर असणारा कराचा मी इम्पॅक्ट म्हटलं. खूप वेळा लोकं फक्त आणि फक्त आणि फक्त परताव्याकडे लक्ष देतात. माझा या पॉडकास्टमध्ये सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, की तुम्ही फक्त परतावा पाहू नका. तुम्हाला अजूनही बाकीच्या बाबी पाहायला पाहिजेत. जसं मी म्हटलं तसं लागतील त्यावेळेस पैसे मिळतायत का? मला कमवलेल्या पैशावर किती कर लागणार आहे, हे मला माहिती पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप महत्त्वाचा मुद्दा आज मी बोलतोय, की तुमचा सल्लागार हा तुमच्यानंतर तुम्ही कमवलेली संपत्ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेऊन देणार आहे का? त्याला आम्ही सक्सेशन प्लॅनिंग म्हणतो. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कित्येक गुंतवणूकदार मला माहिती आहेत, की त्यांनी अतिशय चांगला सल्लागार निवडला, चांगल्या पद्धतीने गुंतवणुकी केल्या, परंतु घरच्या व्यक्तीला किंवा पुढच्या पिढीला किंवा आपल्या अर्धांगिनीला ह्याच्याबद्दलची कुठलीच माहिती दिली नाही. आणि अचानक एक दिवशी तो व्यक्ती या जगातनं बाहेर गेला आणि त्याच्या घरच्यांपर्यंत ती जी काही त्यांनी केलेली एवढी मोठी संपत्तीचं नियोजन पोहोचलंच नाही. म्हणून डी-आय-वाय वाले जी लोकं आहेत, डू इट ऑन युअरसेल्फ, हे खूप घातक ठरतं. आपण कमवलेला पैसा हा आपल्यापुरताच ठेवतो असतो. कदाचित आपण तेवढं ट्रान्सपरंटली घरात बोलत नाही. त्याच्यामुळे आपण नेमकं घरच्यांसाठी काय केलंय? हे जर घरच्यांपर्यंत पोहोचलंच नाही, तर तुम्ही कितीही लाखो करोडो रुपये कमवा, ते जर पुढे जाणार नसतील, तर त्या गुंतवणुकीला काही अर्थ नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुमचा आर्थिक सल्लागार ही तुम्ही केलेलं संपूर्ण नियोजन, तुम्ही केलेलं संपूर्ण गुंतवणुकीतलं यश, हे तुमच्या पुढच्या फॅमिलीपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत आपोआप घेऊन जात असतो. तो तसा देणारा व्यक्ती आहे का? हे तुम्ही सल्लागार निवडताना पहा, की त्याची गरज तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही नसताना सुद्धा लागणार आहे. तुमच्या सगळ्या गुंतवणुकीच्या गोष्टी तुमच्या पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आर्थिक सल्लागारच. हे खूप महत्वाचं काम. तुम्हालाही कधीतरी आर्थिक सल्ला मिळाला असणार आहे नक्कीच. आणि तुम्ही देखील स्वतः सल्लागार आहात आणि तुमचं स्वतःचं देखील एक नेटवर्क आहे. अनेकांना तुम्ही ट्रेन करता. बरोबर. तुमचं काय सांगणं असतं ह्या सल्लागारांना तुमचं काय सांगणं असतं? माझ्याकडे म्हणजे त्यांना कसं घडवता? हो. मुळात मी घडलोय माझ्या वडिलांमुळे. मी अतिशय प्राउडली सांगतो, की मी या क्षेत्रामध्ये स्वतः दुसरी पिढी म्हणून या क्षेत्रामध्ये काम करतोय. माझे वडील या क्षेत्रामध्ये साधारणपणे 45 वर्षापूर्वी आले. त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत या क्षेत्रासाठी काम केलं. त्यांच्या सल्ल्यातनं, त्यांच्या अनुभवातनं मी घडलो आणि आज मी अनेक लोकांचा पुढच्या पिढीला घडवण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस मी नेहमी प्रत्येकाला एकच गोष्ट आवर्जून सांगत असतो, की तुम्ही म्हणजे क्लायंट इम्पोर्टन्स सगळ्यात महत्त्वाचा ठेवा. त्या क्लायंटला म्हणजे गुंतवणूकदाराचा नेमक्या गरजा काय आहेत ह्या समजून घ्या आणि त्याला योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन करा. हे करत असताना तुम्ही स्वतःचं नॉलेज हे अत्यंत अपग्रेडेड करणं गरजेचं आहे. असं कुठेही समज असायला नको सल्लागाराचा, की मी आतापर्यंत जेवढं काही समजलेलं आहे, शिकलेलो आहे, माझ्याकडे क्वालिफिकेशन आहे, दॅट इज ओन्ली द रिक्वायरमेंट. नो. काळानुसार दररोज काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्टी बाजारात येत आहेत. नवीन पर्याय बाजारामध्ये येत आहेत. त्या पर्यायांचा अभ्यास तुम्हाला सल्लागार म्हणून असायला हवा. त्यासाठी लागणारे क्वालिफिकेशन तुम्ही घ्यायला हवेत. सातत्याने प्रत्येक सल्लागाराने स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण आपल्या
गुंतवणूकदाराला अत्यंत योग्य मार्गदर्शन करू, त्यांना योग्य पर्याय त्यांच्या समोर ठेवू, जेणेकरून त्यांचा येणारा अनुभव भविष्यातला अत्यंत समाधानकारक, योग्य त्यांना मिळेल. त्यासाठी अपग्रेडेशन ऑफ नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सल्लागार आणि इन्व्हेस्टर्स दोघांना. अनेकांच्या मनात एक आपला हा थोडासा मानवी स्वभावाचा भाग आपण म्हणू शकतो. पण मला सल्ला दिल्यामुळं त्याचा फायदा होतोय किंवा त्या फायद्यासाठी तो मला सल्ला देतोय, अशी एक कुठेतरी अडी बाहेर व्यक्तीच्या मनात असते आणि त्यामुळं ते सल्लागाराच्या भानगडीत पडत नाहीत अनेक लोक. त्यांना तुम्ही काय सांगा? निश्चितपणे हा ज्याचा ठरवण्याचा विषय आहे, की बाबा मला सल्ल्याची गरजच नाही. मला इनफ इन्फॉर्मेशन आहे. मी नेटवरनं इन्फॉर्मेशन डाउनलोड करतो. मला न्यूजपेपरमधनं मोठ्या प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशन मिळते. टीव्ही चॅनल्समधनं मोठ्या प्रमाणात मिळते. सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल आहे. मोबाईलच्या माध्यमातनं, वेगवेगळ्या वेबसाईटमधनं, वेगवेगळ्या YouTube चॅनल्समधनं मला अनेक लोकं फ्रीमध्ये सल्ला देतात. मग मी एखाद्या सल्लागाराकडे जायची गरज काय? माझं असं मत आहे, की प्रत्येक गोष्ट याला काहीतरी किंमत आहे. फक्त ही किंमत योग्य आहे का हे तपासण्याची गरज आहे. जो सल्लागार मला सल्ला देऊन मदत करतोय, तो अवाजवी सल्ल्याची चार्जेस वापरतोय का माझ्याकडनं? माझ्याकडनं अवाजवी पैसा कमवतोय का? हे तपासा, नक्की तपासा. पण त्याचाही अधिकार आहे, कारण तो तुमच्यासाठी सर्व्हिस देतोय. त्याच्या एक्सपर्टीज तो तुम्हाला देतोय. त्याच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला देतोय. तर तो त्याचा काहीतरी मोबदला तो घेणार. डोंट एक्सपेक्ट की एव्हरीथिंग इज फ्री टू यू. जे फ्रीचं आहे ते घातक आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. मी कुठलीही गोष्ट म्हणजे गुजरातीमध्ये एक म्हण आहे, "जेनो काम तेनो थाय, दुजा करे सो बोता खाय." म्हणजे काय? जो व्यक्ती ज्या क्षेत्रात तो एक्सपर्ट आहे, त्याचं काम त्यालाच करू द्या. उद्या सकाळी मी घर बांधायला सुरुवात करायची ठरवली आणि इंजिनिअरला म्हणलं, "तुला काही कळत नाही, मीच घर बांधतो. मीच विटा आणतो, मीच सिमेंट आणतो, मीच वाळू आणतो आणि मी माझ्या विटांवर घर बांधायला सुरुवात करतो." खात्रीशीर सांगतो 6 महिने सुद्धा ते घर टिकणार नाही, माझ्या डोक्यावर पडणार आहे. कारण मी इंजिनिअर नाहीये. कशा पद्धतीने त्या घराची स्ट्रेंथ उभी करायची हे त्याचं एक्सपर्टी आहे. मी साधं उदाहरण देतो. डोक्यावर उगवणारे केस मी घरात बसून कापायला लागलो तर मी विचित्र दिसेल. त्यासाठी मी न्हाव्याकडेच जातो. कारण माझ्यापेक्षा त्याला अंदाज आहे, की माझ्या चेहऱ्याला काय सूट होणार आहे. म्हणून जर मी आजही प्रत्येक स्त्री असो, पुरुष असो, जर ब्युटी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचा मेकअप करत असेल, स्वतःचं चांगलं दिसणं अपेक्षित करत असेल, तर त्याच्यासाठी आपण हजारो रुपये, लाखो रुपये खर्च करत असू, तर हे तर पैसेच तुमचे. तर तिथे तर तुम्ही थोडेसे पैसे खर्च करायला काय हरकत आहे? एक लक्षात घ्या, सल्लागार हा लुबाडणारा नसावा. पण सल्लागार हा यथोचित आपले चार्जेस घेऊन आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करेल, असा जर सल्लागार तुम्हाला मिळाला, तर तुमचं भवितव्य अत्यंत म्हणजे चांगलं राहू शकतं आणि तुम्ही तुमच्या अपेक्षित असणाऱ्या सर्व गोष्टी पूर्ण करू शकता. आपल्या प्रोमोमध्ये आपण एकीकडे म्हटलंय, की जर तुमची स्वप्न आणि तुमचे भविष्यातील उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल, तर सल्लागार महत्त्वाचा आहे. तो सल्लागार आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुरु ठरू शकतो. कुठल्याही ठिकाणी पोहोचायचं असेल, तर वाटाड्या गरजेचा आहे. तो वाटाड्या आपल्याला नेमकं सांगतो दिल्ली कुठे आहे. उत्तरेकडे गेला तरच दिल्लीला जाऊ शकाल. दक्षिणेकडे गेला तर कधी दिल्ली सापडणार नाही. कारण मी पुण्यात बसतो. माझ्याकडनं दिल्लीला जायचं असेल तर मला उत्तरेला जावं लागतं. मला हे म्हणायचं की उत्तर दिशा सांगणारा वाटाड्या जर तुम्हाला मिळाला, दिल्ली तुमचीच आहे. हो. संदीपजी, खूप छान उत्तर तुम्ही दिलं वाटेड्याच्या निमित्ताने. आणि खरोखर हा सल्लागार केवळ तुम्हाला सल्ला देण्याचं काम करत नाही, तर तो एक प्रकारे तुम्हाला एक विजन देतो आणि आर्थिक बाजू तुमची सावरण्यासाठी व त्यात प्रगती घडवून आणण्यासाठी सक्रिय मदत देखील करतो. आणि त्यासाठी अगदी शांतपणे, विचारपूर्वक आणि सजगपणे तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असा सल्लागार असायलाच हवा, असं संदीपजींचा आग्रह असतो आणि ते त्यासाठी प्रत्येक एपिसोडमध्ये आवर्जून सांगतात. आज तुम्ही हा सगळा जो सल्ला दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आपली ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते आहे. अनेकांनी आम्हाला त्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ते कळवलेले आहे त्यांच्या भावना. लाईक देखील करतायत. या उपरे तुम्हाला सर्वांना मी एक सांगू इच्छितो की आपल्याला
कुठलीही काही शंका असेल किंवा तुम्हाला काही म्हणजे प्रोफेशनल सोडून आणखी काही तुम्हाला काही मदत हवी असेल किंवा काही सल्ला हवा असेल किंवा काही तुमच्या मनात अशा काही गोष्टी असतील की ह्याच्यावरती तुम्हाला आमच्याकडनं मार्गदर्शन हवं आहे किंवा एक विषय हवा आहे, तुम्ही जरूर आम्हाला कळवा आणि मी संदीपजींना विनंती करेन की त्यांनी त्याही विषयावर बोलावं. नक्की. धन्यवाद. धन्यवाद.